आज कोळगावच्या बाजारला जायचं होतं, पण साल्याला अचानक काम निघाल्यामुळं साला दुसऱ्या कामाकडे गेला आणि म्हणून आम्ही दोघं आपल्या बसंती बाईकनं कोळगावला निघालो. त्याच्यामध्ये सुरुवातीलाच बाजार पाहायला मिळाला. आपल्या भागापेक्षा वेगळा बाजार आहे, पण बाजारामध्ये फ्रेश फ्रेश भाजीपाला, नंतर डाळी, भाजी हे वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळालं. त्याच्यामध्ये काही ठिकाणी भाव विचारला तर भाव आपल्या भागापेक्षा थोडा कमी होता, काही ठिकाणी आपल्या भागापेक्षा थोडा जास्त पण पाहायला मिळाला होता. त्याच्यामध्ये जे जे काही खरेदी करायची होती ती खरेदी करून घेतली. त्याच्यानंतर थोडा बाजार हा जो आहे तो पाहून घेतला. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आपण पाहिले. बघा भाऊ कसा मारतोय त्या पोऱ्याला. अशा पद्धतीने वेगवेगळ्या बाजारामध्ये आपल्याला अनेक. त्याच्यामध्ये या दुकानदाराकडे गेलो, भाजीपाला विचारला. भाजीपाल्याचा भाव तर खूप गगनाला भिडलेलाच पाहायला मिळाला. त्याच्यामुळे इथे काही भाजीपाला आम्ही घेतला नाही, म्हणून पुढे गेलो. पुढच्या दुकानामध्ये आपण पाहिलं तर ही बाई मुळा उचलत होती. मुळ्याला पण आता थंडीचा सीझन आहे, त्याच्यामुळे मुळा पण खाल्ला पाहिजे, शरीरासाठी चांगलाच राहतो. त्याच्यानंतर हा भाऊ काय शोधत होता काय माहिती, त्याला भेटत नव्हतं ते काय होतं. पण आम्ही पुढे जी आपली खरेदी करायची होती त्याच्यामुळे त्या बाजाराकडे निघून गेलो. आणि चिकू पण आहे, पिलू पण आहे आपल्यासोबत. त्याच्यामुळे जे काही बाजाराचं साहित्य होतं ते बाजार आपण करण्यासाठी गेलो होतो. वेगवेगळ्या पद्धतीचे बाजारामध्ये आपल्याला पदार्थ पाहायला मिळाले. तर पुन्हा एकदा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि पाहत राहा चिकू पिलूस व्लॉग चॅनल.